नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2025 साठी काही महत्त्वाचे जीकेचे प्रश्न कव्हर करणार आहोत, जे आपण मागील वर्षीच्या पत्रिकांमधून घेतलेले आहेत। चला तर जास्त वेळ न घालवता लगेच प्रश्नांना सुरुवात करूया। या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी तुम्ही टॉय ट्रेनने पोहोचू शकता? टॉय ट्रेनने पोहोचू शकता असं ठिकाण कोणतं? तर या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी माथेरान। ठीक आहे, पर्याय क्रमांक डी माथेरान या ठिकाणी आपण टॉय ट्रेनने पोहोचू शकतो। या ठिकाणी जाण्यासाठी आपण नेरळ स्थानकावरून टॉय ट्रेन पकडू शकतो व माथेरानला जाऊ शकतो। माथेरान हे थंड हवेचे ठिकाण आहे रायगड जिल्ह्यामधील। ठीक आहे, सेपरेट प्रश्न विचारला जाऊ शकतो। माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रायगड जिल्ह्यामध्ये आहे। मित्रांनो, ही जी टॉय ट्रेन आहे माथेरानची, त्या ट्रेनचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा ट्रेन यादीमध्ये देखील समावेश आहे। ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए आहे बघा, तोरणमाळ। बऱ्याच वेळेला पोलीस भरतीत प्रश्न विचारण्यात आलेला आहे, तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे तोरणमाळ, नंदुरबार। त्यानंतर या ठिकाणी महाबळेश्वर देखील आहे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे विचारलं तर सातारा हे उत्तर द्यायचं आहे। ठीक आहे, पुढील प्रश्न आहे, संगणकाची स्मरणशक्ती कशात मोजली जाते? कशात मोजली जाते? बाईट्स उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी बाईट्स। संगणकाची स्मरणशक्ती ही बाईट्समध्ये मोजली जाते। जर विचारलं संगणकाची गती कशात मोजली जाते तर हर्ट्ज उत्तर द्यायचं आहे। गेल्या वर्षी विचारलेला होता हा प्रश्न, हर्ट्जमध्ये उत्तर द्यायचं आहे आपल्याला। ठीक आहे, संगणकाची गती कोणत्या परिमाणात मोजली जाते? हर्ट्जमध्ये। ठीक आहे, या ठिकाणी नॉट आहे बघा, KNOT नॉट। ठीक आहे, हे जे एकक आहे ते जहाज किंवा विमानाची गती मोजण्यासाठी वापरलं जातं। नॉट प्रश्न विचारला जाऊ शकतो, विमान व जहाजाची गती मोजण्यासाठी नॉटचा वापर केला जातो। ठीक आहे, आपलं मूळ उत्तर आहे संगणकाची गती बाईट्समध्ये मोजली जाते। त्यानंतरचा प्रश्न आहे, इलेक्ट्रिक वाहनांची नंबर प्लेट कोणत्या रंगाची असते? कोणत्या रंगाची असते? हिरव्या रंगाची असते। पर्याय क्रमांक ए हिरवी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे। जर विचारलं व्यावसायिक किंवा कमर्शियल वाहनांची नंबर प्लेट कोणत्या रंगाची असते तर उत्तर द्यायचं आहे पिवळी। ठीक आहे, त्यानंतर जर विचारलं वैयक्तिक किंवा प्रायव्हेट वाहनांची नंबर प्लेट कोणत्या रंगाची असते तर उत्तर द्यायचे पांढरे। ठीक आहे, आता या ठिकाणी काळी नंबर प्लेट देखील असते, ती कशासाठी वापरली जाते? भाड्याने घेऊन स्वतः चालवावी लागणारी गाडी, म्हणजे एखादी गाडी आपण भाड्याने घेऊ पण ती स्वतः चालवायची आहे। ठीक आहे, पण वैयक्तिक कारणासाठी, व्यवसाय करण्यासाठी नाही, अशी जी गाडी असते तिची नंबर प्लेट काळी असते आणि त्याच्यावर पिवळ्या रंगात अंक असतात। ठीक आहे, तर बघा समजून घ्या, काळी नंबर प्लेट। ओके, आपलं मूळ उत्तर काय? इलेक्ट्रिक वाहनांची नंबर प्लेट ही हिरव्या रंगाची असते। त्यानंतरचा प्रश्न आहे, नीरज चोप्रा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? कोणत्या खेळाशी संबंधित आहे? सर्वांना माहीत असेल, भालाफेक। पर्याय क्रमांक बी भालाफेक या खेळाशी संबंधित आहे। नीरज चोप्रा कोणत्या राज्याशी संबंधित आहे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे। त्यानंतर प्रश्न आहे, स्वतंत्र भारतामध्ये लोकसभेची पहिली सार्वजनिक निवडणूक केव्हा घेण्यात आली? केव्हा घेण्यात आलेली आहे? तर ही निवडणूक 1951-52 मध्ये पार पडलेली आहे। ही निवडणूक 25 ऑक्टोबर 1951 ला सुरू झाली व 21 फेब्रुवारी 1952 ला संपली। त्यामुळे 51-52 दोन्ही वर्ष योग्य उत्तर असणार आहे। जर पर्यायामध्ये फक्त 51 किंवा फक्त 52 असेल तर 51-52 दोघांपैकी एकाला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। या ठिकाणी 1872 देखील आहे पर्यायामध्ये। तर बघा, भारतात जी काही पहिली निवडणूक झाली म्हणजे ब्रिटिश काळात किंवा स्वातंत्र्याच्या आधी जर प्रश्न विचारला भारतातील पहिली निवडणूक, तर उत्तर द्यायचं आहे 1872 कोणाच्या काळात झाली होती? लॉर्ड मेयोच्या। ठीक आहे, लॉर्ड मेयोच्या काळात पहिली निवडणूक 1872 ला झाली। पण जर विचारलं स्वतंत्र भारतामध्ये तर मग 1951-52 द्यायचं आहे। ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे, बाजीप्रभू देशपांडे यांच्या हौतात्म्याने पुनीत घोडखिंड किंवा पावनखिंड कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोल्हापूर। ठीक आहे, पर्याय क्रमांक सी कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे। तिचं जुनं नाव घोडखिंड होतं, पण
बाजी प्रभू देशपांडे यांनी बलिदान दिलं त्या ठिकाणी, म्हणून तिचं नाव पावनखिंड असं करण्यात आलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न, आनंदवन प्रकल्प खालीलपैकी खोटे आहे. खोटे आहे मित्रांनो, तर वरोरा या ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक बी वरोरा हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. जिल्हा चंद्रपूर. ठीक आहे, चंद्रपूरमधील वरोरा या ठिकाणी आहे आनंदवन प्रकल्प. याची स्थापना 1949 मध्ये बाबा आमटे यांनी केलेली आहे. ठीक आहे, 1949 मध्ये बाबा आमटे यांनी केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, मराठ्यांना अखेरपर्यंत न जिंकता आलेला रायगडमधील अभेद्य जलदुर्ग कोणता? कोणता आहे? सर्वांना माहीत असेल, मुरुड जंजिरा. पर्याय क्रमांक बी मुरुड जंजिरा हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, हा जलदुर्ग अरबी समुद्रामध्ये आहे, रायगड जिल्ह्यामध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे, जेव्हा बंदुकीतून गोळी सुटते तेव्हा बंदूक डॅश डॅश दिशेने गतिमान होते. कुठल्या दिशेने मित्रांनो? तर ज्या दिशेने गोळी मारतोय त्या दिशेच्या विरुद्ध दिशेला बंदूक गतिमान होते, म्हणून विरुद्ध दिशेने हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक सी. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे? कोणत्या? पर्याय क्रमांक बी पेट्रोलियम. ठीक आहे, पेट्रोलियम किंवा तेल असेल ऑप्शनमध्ये तेल, तर तेल आपण सिलेक्ट करायचं आहे. आता हे मुंबई हाय हे जे ठिकाण आहे ते अरबी समुद्रामध्ये आहे. मुंबईपासून पश्चिमेला 160 किलोमीटर समुद्रामध्ये. ठीक आहे, 160 किलोमीटर लांब आहे मुंबई हाय हे ठिकाण. ठीक आहे, जर अंतर विचारलं तर लक्षात ठेवा 160 किलोमीटर हे देखील विचारलं जाऊ शकते. आता मुंबई हाय हे कोणाच्या नियंत्रणाखाली आहे असा जर प्रश्न विचारला तर ONGC. ठीक आहे, ONGC च्या नियंत्रणात आहे. सरकारी कंपनी आहे ONGC. फुल फॉर्म मला सांगायचा आहे. ONGC च्या नियंत्रणामध्ये आहे मुंबई हाय. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशामुळे झालेली आहे? कशामुळे झालेली आहे? ज्वालामुखी. ठीक आहे, पर्याय क्रमांक डी ज्वालामुखीचा उद्रेक होऊन महाराष्ट्र पठाराची निर्मिती झालेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो, बीड जिल्ह्यामध्ये आहे. बीड जिल्ह्यामधून कोणी व्हिडिओ बघत असेल तर कमेंट करा. बीड जिल्ह्यामध्ये परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग. या ठिकाणी नाशिक आहे बघा, नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंग आहे. साताऱ्यामध्ये महाबळेश्वर हे ज्योतिर्लिंग आहे. महाराष्ट्रात किती? एकूण 5 ज्योतिर्लिंग आहेत. 5 ज्योतिर्लिंग आहेत, त्यापैकी आपण 4 पाहिलेली आहेत. बीडचं परळी वैजनाथ, नाशिकचं त्र्यंबकेश्वर, छत्रपती संभाजीनगर घृष्णेश्वर आणि सातारा महाबळेश्वर. आणि राहिलं कोणतं? औंढा नागनाथ हिंगोली जिल्ह्यात आहे. ठीक आहे, औंढा नागनाथ. त्यानंतर प्रश्न आहे, जुन्या कायद्याऐवजी नव्याने अंमलात आलेल्या कायद्यांची अंमलबजावणी कोणत्या तारखेपासून करण्यात आली? गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये हा प्रश्न भरपूर ठिकाणी पडलेला आहे. याचं योग्य उत्तर असणार आहे 1 जुलै 2024. 1 जुलै 2024ला या कायद्याची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. भारतामध्ये जुने 3 फौजदारी कायदे होते. ठीक आहे, 3 कायद्यांना रिप्लेस करण्यात आलेला आहे. पूर्वीचा भारतीय दंड संहिता 1860चा कायदा आता भारतीय न्याय संहिता 2023 असा ओळखला जाणार आहे. त्यानंतर पूर्वीचा फौजदारी प्रक्रिया संहिता 1973चा कायदा आता भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 म्हणून ओळखला जाणार आहे. पूर्वीचा भारतीय पुरावा कायदा 1872 आता भारतीय साक्ष अधिनियम 2023 म्हणून ओळखला जाणार आहे. हे 3ही कायदे 1 जुलै 2024 पासून अंमलात आलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, रोरो वाहतुकीची सुरुवात भारतात सर्वप्रथम कोणत्या रेल्वे मार्गावर झाली? कोणत्या रेल्वे मार्गावर झालेली आहे? तर कोकण रेल्वे मार्ग. पर्याय क्रमांक सी कोकण रेल्वे मार्ग. रोरो म्हणजे काय? तर ट्रक किंवा मोटार गाड्या थेट रेल्वेमध्ये भरणे किंवा चढवणे आणि ट्रेनने एखाद्या ठिकाणापर्यंत पोहोचणे किंवा प्रवास घडवून आणणे म्हणजेच रोरो. आता रोरो बोटी देखील जहाज देखील सुरू झालेले आहे. ठीक आहे, तर जी रोरोची सुरुवात आहे ती कोकण रेल्वे मार्गावर सर्वप्रथम झालेली आहे भारतामध्ये.
त्यानंतरचा प्रश्न आहे ड्रेन ऑफ वेल्थ किंवा संपत्ती वहन सिद्धांत कोणी मांडलेला आहे? तर ड्रेन ऑफ वेल्थ हा जो सिद्धांत आहे तो दादाबाई नौरोजी यांनी मांडलेला आहे. पर्याय क्रमांक बी दादाबाई नौरोजी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. कोणत्या पुस्तकात मांडला आहे जर विचारलं तर पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया या ग्रंथामध्ये मांडलेला आहे त्यांनी. ठीक आहे. दादाबाई नौरोजींवर एक प्रश्न मोस्ट रिपीटेड आहे तो म्हणजे भारतीय अर्थशास्त्राचे जनक कोणास म्हणतात? तर दादाबाई नौरोजी यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक असे म्हटले जाते. सरदार पटेलांना भारताचे लोह पुरुष असं म्हटलं जातं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटनेचे शिल्पकार असं म्हटलं जातं. संविधानाचे किंवा राज्यघटनेचे शिल्पकार. त्यानंतर प्रश्न आहे जायकवाडी धरण परिसरात कोणते उद्यान तयार करण्यात आलेले आहे? कोणते? तर संत ज्ञानेश्वर उद्यान. पर्याय क्रमांक ए संत ज्ञानेश्वर हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, जायकवाडी धरणाबद्दल आपण कालच्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली आहे. हे जे धरण आहे ते गोदावरी नदीवर बांधण्यात आलेले आहे पैठण तालुक्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये. जलाशयाचं नाव वारंवार रिपीट होत असतं तर जायकवाडी धरणाच्या जलाशयाचं नाव आहे नाथसागर. ठीक आहे, नाथसागर. संत ज्ञानेश्वरांबद्दल देखील आपण माहिती घेतलेली आहे काल. ठीक आहे. आता यांची समाधी लक्षात ठेवा. आळंदी संत तुकारामांची समाधी आहे देहू. त्यानंतर संत एकनाथांची समाधी आहे पैठण आणि संत रामदासांची समाधी आहे सज्जनगड सातारा. संत रामदासांच्या काही जे ग्रंथरचना आहेत त्या देखील विचारले गेलेल्या आहेत परीक्षेमध्ये. तर मनाचे श्लोक, श्रीमद दासबोध, गणपतीची आरती, मंगलाष्टके, करुणाष्टके हे मोस्टली रिपीटेड प्रश्न आहेत समर्थ रामदासांवर. अशा प्रकारे आपण 16 प्रश्नांमधून जवळपास 50 प्रश्न कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.